नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक गॅप आपल्या व्हिडिओजमध्ये काही दिवसांची गेली आहे, कारण की मी 2-3 दिवस गारगोटीला कोल्हापूर जिल्ह्यात एका शिबिर घेण्यासाठी म्हणून गेलो होतो. त्याच्यानंतर पुण्यामधली जी घटना घडली, म्हणजे पुण्यात म्हणजे सोलापूरला पहिल्यांदा जी घटना घडली, महाराष्ट्राचे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रमुख आदरणीय प्रवीणदादा गायकवाड, ज्यांचं बद्दल व्यक्तिशः माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे. माझे त्यांचे व्यक्तिगत अत्यंत चांगले संबंध आहेत. मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ही संपूर्ण गौतम बुद्ध, महात्मा गांधी, ही संपूर्ण एक अत्यंत प्रगत, समानतेला मानणारी, न्यायाला मानणारी, बंधुभावाला मानणारी ही विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रामध्ये अत्यंत निष्ठेने गेल्या 30-35 वर्षांपासून जर कोणी करत असेल तर ते प्रवीणदादा गायकवाड आहेत. आणि प्रवीणदादा गायकवाडांनी ही संभाजी ब्रिगेड संघटना स्थापन केली. मी गारगोटी मधल्या त्या शिबिरामध्ये होतो, जिथं पहिल्यांदा मला तो व्हिडिओ आला आणि व्हिडिओ आल्या क्षणी, बघितल्या क्षणी माझ्या डोळ्यामध्ये पाणी यायला, मला रडू यायला लागलं की या महाराष्ट्रामध्ये प्रवीणदादा गायकवाडांसारख्या माणसाची कॉलर पकडायची कोणाची हिंमत होते? इतका बेशरम, निर्लज्ज, निगरगट्टपणा हा या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या तरुणांमध्ये येतो कुठून? आणि तो सत्तेचे आशीर्वाद असल्याशिवाय येऊच शकत नाही. त्यामुळे या दीपक काटेचा आका कोण, हा जो हल्लेखोर आहे, याचा आका कोण? माझा ते बावनकुळे वगैरे त्याचा आका असेल याच्यावरती अजिबात विश्वास नाही. याची कारणं आहेत आणि मी ती कारणं पुराव्यासह सांगणार आहे. हा भयंकर एक्सपोजच करणार आहे या निमित्ताने. आता हा जो काही प्रकार केला आहे ना, तो अत्यंत घाणेरडा आणि निंदनीय आहे. तुम्हाला सर्वांना आठवत असेल, पहिल्यांदा मुंबईमध्ये ज्ञानेश महाराव यांच्याबरोबर असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला. फक्त तोंडाला काळं वगैरे नाही फासलं. आता दीपक काटेच्या बाबतीमध्ये प्रवीणदादा गायकवाडांवरती जो खुनी हल्ला केला, तो खुनी हल्ला होता हे मी कायम म्हणणार. याचं कारण प्रवीणदादा गायकवाडांना काळ्या रंगाची शाई नाही लावली. प्रवीणदादा गायकवाडांना वंगण त्यांच्या अंगावर ओतलं. वंगण अंगावरती ओतल्यानंतर जर तिथं एखाद्याने काडी फेकली असती तर आज काय झालं असतं हे सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांचा खून करण्याचाच प्रयत्न होता. पोलिसांनी त्याच्यावरती अजूनपर्यंत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवलेला नाही. ही आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे. का त्याच्यावरती नोंदवला नाही हे पोलिसांनी सांगायला हवं. हा खुनाचाच प्रयत्न होता. तिथं संभाजी ब्रिगेडचे इतर 4-5 कार्यकर्ते जे होते ते मदतीसाठी म्हणून मध्ये धावले. त्यांना मारण्यासाठी 4-4, 5-5 जण धावले. त्या 4-5 जणांना मारण्यासाठी या दीपक काटेचे साथीदार, आणि त्यामुळे त्यांची ताकद विभागली गेली. आणि म्हणून प्रवीणदादा गायकवाडांना यांना जाळून मारता नाही आलं. अन्यथा प्रवीणदादांना त्यांनी जाळूनच मारलं असतं, असंच संशय वाटावा अशी संपूर्ण ती घटना आहे. अन्यथा कुठल्याही दुकानातून शाईची बाटली घेतली असती आणि शाई ओतली असती. वंगण का आणलं? वंगण का आणलं? हा यातला सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि जेव्हा मग या दीपक काटेचे सगळ्या फेसबुकवर पोस्ट यायला लागल्या, यांनी याच्याच चुलत भावाच्या खुनाच्या प्रकरणात हा 6-8 वर्ष येरवडा जेलमध्ये होता. त्याच्यानंतर याच जानेवारी महिन्यामध्ये, जानेवारी 2025 मध्ये याला पुण्याच्या एअरपोर्टवरती याच्याकडे 28 कारतुसं, 2 मॅगझिन्स ही सापडली. त्यानंतर त्याला अटक केली. अटक केल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला. आता त्याला जो जामीन मंजूर झाला ती बेलची ही ऑर्डर आहे. आणि ही मी ऑर्डर पूर्ण स्क्रीन दाखवतो. ही बेलची ऑर्डर बघा. त्याला अटक झाली सेक्शन 325 ऑफ आर्म्स ऍक्ट. या आर्म्स ऍक्टच्या अंडर याला अटक झाली. कधी अटक झाली याला? 3 तारखेला अटक झाली. हे पुढे ऑर्डरमध्ये आहे उल्लेख. 3 तारखेला अटक झाली. म्हणजे तो सापडला त्या सगळ्या याच्यात. त्याच्या पुढे या आरोपीच्या वकिलातर्फे काय आर्ग्युमेंट केलं गेलं हे मुद्दाम पूर्ण वाचतो. दुसरा पॅरेग्राफ.
The learned advocate for the accused vehemently contended that the accused is an innocent person having falsely implicated in this crime. He is not connected with the alleged crime any manner. He has no criminal antecedents. नीट ऐका, म्हणजे पहिल्या वाक्यापासून आरोपीच्या वकिलातर्फे अतिशय जोरकसपणाने ही गोष्ट स्पष्ट करण्यात आली की आरोपी दीपक काटे हा एक निष्पाप माणूस आहे, ज्याला खोटेपणाने या गुन्ह्यामध्ये गोवलंय. आता याच्याकडे शस्त्र सापडली किंवा याच्याकडे ती काडतुसं सापडली, मॅगझिन सापडली, हा आरोप कुठल्या नागरिकांनी केला होता का? कुठल्या राजकीय पक्षाच्या संघटनेने केला होता का? हा एअरपोर्टवरच्या पोलिसांनी केलेला आरोप आहे. मग पोलिसांनी याला फॉल्सली त्याच्यामध्ये गुंतवलं गुन्ह्यात, असं त्या वकिलाला म्हणायचंय का? मग असं असेल तर त्या पोलिसांवर पुढे काय कारवाई केली? सस्पेंड केलं, टर्मिनेट केलं, नोटीस दिली, मेमो दिला, काय केलं? याला अटक करणाऱ्या पोलिसांवर काय केलं हे समजायला हवं. त्यापुढे त्यांनी म्हटलंय ही हॅज नो क्रिमिनल अँटीसिडेंट्स, म्हणजे त्याची अजिबात गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, हे आरोपीचा वकील कोर्टाला सांगतो. आणि मग तो ही इज रेडी टू अबाइड बाय ऑल द टर्म्स अँड कंडिशन्स दॅट मे बी इम्पोज्ड व्हाईल एनलार्जिंग ऑन बेल. म्हणजे याला जर का जामिनावर सोडलं तर तो जमिनाच्या सर्व अटी शर्तींचं पालन करेल, असं आरोपी दीपक काटेच्या वकिलातर्फे न्यायालयात सांगितलं जातं. त्याच्यात पुढचं दुसरं पान. आता कोर्टाचं बघा. ही इज 32 years old पर्सन. ही इज लँग्विशिंग इन जेल सिन्स 4th January. आणि पुन्हा म्हटलंय ही हॅज नो क्रिमिनल अँटीसिडेंट्स, की तो 4 जानेवारी पासून तुरुंगामध्ये खितपत पडलाय. आई ग बिचारा दीपक काटे 4 जानेवारी पासून तुरुंगात खितपत पडलाय असं म्हटलंय वकिलांनी. आणि पुन्हा म्हटलंय की त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ही हॅज नो क्रिमिनल अँटीसिडेंट्स. आणि मग न्यायालय हे मान्य करतं की तो या सर्व कंडिशन्स पाळेल, अटी शर्तीचा भंग करणार नाही. आणि मग न्यायालय आणि त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे न्यायालय मान्य करतं. आणि न्यायालय मान्य केल्यानंतर या दीपक सीताराम काटे यांना फक्त 25,000 रुपयाच्या जामिनावरती सोडलं जातं. त्यात न्यायालयातर्फे अटी टाकल्या गेल्या. न्यायालयाने सांगितलं की याला 26 फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे ही ऑर्डर दिलेली आहे 29 तारखेला, 29 जानेवारी पासून 26 फेब्रुवारीपर्यंत त्याला दर बुधवारी दुपारी 1 ते 2च्या दरम्यान कन्सर्न पोलीस स्टेशनला, म्हणजे विमानतळ पोलीस स्टेशनला रिपोर्ट करावं लागेल. हे त्यांनी केलंय की नाही हे आता समोर आलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत दर बुधवारी यांनी हजेरी लावली आहे का पोलीस स्टेशनला? 1 ते 2 या वेळेत लावली आहे का? त्याच्या पुढे तिसरी अट न्यायालयाने टाकली, ही शॅल नॉट इंडल्ज हिमसेल्फ इन एनी ऑफेन्स इन फ्युचर. भविष्यामध्ये तो स्वतः कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यामध्ये सहभाग घेणार नाही. ही न्यायालयाने टाकलेली त्याच्यावरची पुढची अट आहे. आणि ही ऑर्डरची तारीख बघा. त्या ऑर्डरची तारीख न्यायमूर्ती किशोर शिंदे यांनी 29 जानेवारी 2025 दिली. आता 29 जानेवारी 2025 या दीपक काटेचा वकील असं सांगतो कोर्टाला की तो 4 जानेवारी पासून खितपत पडलाय. बिचारा गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला 25 दिवस खितपत पडलाय. आणि मग 5 वर्षापासून उमर खालिद तुरुंगात काय करतोय? त्याचं तर काहीच नाहीये, चार्जशीट सुद्धा दाखल नाही. आणि असे आरोपपत्र दाखल न केलेले हजारो लोक हे वर्षानुवर्ष भारतातल्या तुरुंगांमध्ये खितपत पडले. आणि ते उमर खालिद सारखे तरुण, शर्जील इमाम सारखे तरुण PhD झालेले आहेत. PhD जो, आणि आता तो निष्पाप आणि काय होता, याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. हा कागद बघा, याच्यावरती तो विमानतळाचा गुन्हा तर आहेच आहे. त्याच्या आधी 2010 साली त्याच्यावरती खुनाचा आरोप आहे. 302 कलम, 304 कलम, 504, 506, 34 या कलमांद्वारे याच्या आधी 2010 साली त्याला अटक झालेली आहे. त्यानंतर तो 6-8 वर्ष तुरुंगात होता.
सख्या चुलत भावाचा खून केल्याचा आरोप याच्यावर होता. त्याच्यानंतर दुसरा इंदापूर पोलीस स्टेशनमध्येच आणखीन एक गुन्हा क्रमांक 602 2023चा आहे. तोही 507, 500, 505, 34 याप्रमाणे आहे. क्रिमिनल ऑफेन्सेस. याची ही क्रिमिनल पार्श्वभूमी याच्या वकिलांनी कोर्टापासून का लपवली, का खोटारडी माहिती दिली? आणि याच्या वकिलांनी समजा लपवली माहिती, पब्लिक प्रॉसिक्युटर काय गवत उपटायला नेमले जातात का? सरकारी वकिलांनी का नाही सांगितलं याच्या आधीची खुनाची पार्श्वभूमी काय आहे? आणि आता जर का भले आम्ही हे समोर आणत असलो, आता जर का याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलेली आहे, याच्यानंतर या विमानतळाच्या गुन्ह्यानंतर यांनी हा प्रवीणदादा गायकवाडांच्या खुनाचा प्रयत्न करणारा आणखीन एक गुन्हा जेव्हा केलेला आहे, तेव्हा याचा बेल ताबडतोब रद्द झाला पाहिजे. याचा जामीन रद्द होऊन याला पुन्हा अटक झाली पाहिजे. या सगळ्याच गुन्ह्यांमध्ये हे होणार आहे का? आता मला सांगा. सगळेजण म्हणतात बावनकुळेचे आणि याचे संबंध बघा कसे आहेत. आहे ते सगळे फोटो आहेत, ते फोटोही बघा. महसूल मंत्री नंबर 2चे मंत्री महाराष्ट्रातले चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर याचे संबंध आहेत, अनेक फोटोंमध्ये आहे. याला भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश पदाधिकारी नेमलेला आहे, ते त्याचं नेमणुकीचं पत्र आहे. नंतर ते सांगलीचे मनोहर कुलकर्णी त्यांच्याबरोबर याचे फोटो आहेत, ज्यांनी बहुजनांच्या तरुणांमध्ये फक्त विष कालवलं, द्वेषाचं, धर्माच्या द्वेषाचं विष कालवणारा मनोहर कुलकर्णी, त्याच्याबरोबर याचे फोटो आहेत. हे सगळं आहे ना. पण मला असं सांगा, सरकारी वकिलाला कोण, महसूल मंत्री सांगतो का? सरकारी वकिलाला दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयापासून लपवा हे कोण सांगू शकतं? कोण पोलिसांनी याला खोट्या गुन्ह्यामध्ये गोवलं असं म्हणून सुद्धा पोलिसांवरती काहीही कारवाई होत नाही विमानतळ पोलीस स्टेशनच्या? हे कोण करू शकतं? हे फक्त आणि फक्त गृहमंत्री करू शकतो. फक्त. म्हणजे दीपक काटेचा गॉडफादर जर बावनकुळे आहे, तर या सगळ्यांचा आका महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. आणि म्हणून त्यांच्या रेशीमबागेच्या या किड्यांच्या मनोवृत्तीला, मनुवादी प्रवृत्तीला, संभाजी ब्रिगेडच्या या अतिशय लोकशाही मूल्यांच्या, संविधानिक मूल्यांच्या विचारांचा आणि प्रवीणदादा गायकवाड यांचा धोका वाटतो. म्हणून प्रवीणदादा गायकवाडांची हत्या करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. मी हेच म्हणणार, प्रवीणदादांना काळं फासलं नाही, प्रवीणदादांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आणि यापूर्वी महाराष्ट्रात हे झालं. दाभोळकर झालं, पानसरे झालं, कर्नाटकामध्ये गौरी लंकेश झाली, कलबुर्गी झाले. महाराष्ट्रात याच्या नंतरची घटना होऊ देणार नाही. अशी घटना जर झाली, अशी घटना जर घडली महाराष्ट्रात, आणि त्याचा काय परिणाम होईल याचा या सगळ्या खाकी चड्डी अर्धी चड्डीवाल्यांनी विचार करावा. हे लक्षातच ठेवलं पाहिजे. आणि माझं तर महाराष्ट्राला, संभाजी ब्रिगेडला म्हणणं आहे आणि सर्व महाराष्ट्राला म्हणणं आहे की या निमित्ताने चलो रेशीमबाग ही घोषणा दिली पाहिजे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, गावागावातून लक्षावधीच्या संख्येने सगळ्यांनी पुरोगामी विचारसरणी आणि संविधान मानणाऱ्या प्रत्येकाने तिथं रेशीमबागेवर धडकलं पाहिजे, घेराव घालून बसलं पाहिजे. जोपर्यंत दीपक काटेवरती खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला जात नाही आणि त्याला पुन्हा तुरुंगात टाकलं जात नाही, तोपर्यंत रेशीमबागेचा घेराव सुद्धा उठवायचा नाही. महाराष्ट्रात जर जी पुरोगामी परंपरा आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही जी संपूर्ण पुरोगामी विचारांची परंपरा आहे, या विचार परंपरेच्या प्रत्येक पायिकांनी याच्यामध्ये आता उतरणं भाग आहे. याला पर्याय नाही. या सगळ्या महापुरुषांची यथेच्छ बदनामी करण्याचे प्रयत्न गेली 10 वर्ष झाले. आणि याच्यावरती, या बदनामीच्या प्रयत्नांवरती विरोध हा कोणाकडून होऊ शकतो? तर तो वंचितकडून होऊ शकतो. तो या पुरोगामी विचारसरणीच्या या संघटना ज्या आहेत सगळ्या, संभाजी ब्रिगेड सारख्या, यांच्याकडून होऊ शकतो. हा धोका ओळखून आता हे करणं चाललेलं आहे. पण महाराष्ट्राला पुरोगामी बनवणं, या गोष्टीला फक्त मनुवादी धोका म्हणून पाहू शकतात.
अन्यथा ही महाराष्ट्राची शेकडो वर्षापासूनची परंपरा आहे, एवढी मोठी संत परंपरा आहे. आणि या मनुवादी प्रयत्नांना आता आपल्याला हद्दपार करणं भाग आहे. प्रवीणदादा गायकवाड जे बोलले की ही शेवटाची सुरुवात आहे, आणि म्हणून मला महाराष्ट्राला हे आणखीन सांगायचं आहे की मनुवादाच्या शेवटाची सुरुवात ठरवू द्या. या निमित्ताने याची वाटेल ती किंमत चुकवायला लागली तरी चालेल. आणखीन अशा हत्या घडवल्या महाराष्ट्रात, माझ्यासारख्या माणसाला मारलं तरी मला काही फरक पडणार नाही. भूत बनून यांच्या उराड्यावर नाचत राहू. पण हा मनुवाद आता महाराष्ट्रातून कायमचा हद्दपार झाला पाहिजे, कायमचा. आणि याचे जे कोण आका आहेत, ज्यांनी कोणी या प्रत्येक गोष्टीतून यांना वाचवलं, मग ते बावनकुळे असतील, नाही तर आणखीन कोणी असतील, आणखीन एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आणखीन एक मोठं दुसरं षडयंत्र आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जेवढे राजकीय हिशोब चुकवले गेले त्यांच्याकडून, त्याच्यामध्ये एकनाथ खडसे, ओबीसी बहुजन समाजाचा नेता, आता बावनकुळेंना या निमित्ताने बदनाम केलंय. आणि ते आहेतच, याच्याबरोबर त्यांचे फोन कॉल आहेत, फोन केलेले आहेत दीपक काटेला, त्याच्यासाठी भाषणं केलेली आहेत स्टेजवरून. त्यामुळे बावनकुळेंचे संबंध आहेत यात काही शंका नाही. पण बावनकुळे असतील, हा एक राजकीय बळी गेल्या पंचवार्षिक मधला झाला होता. विनोद तावडे आहेत, आणखीन एक बहुजन समाजाचा नेता, त्याचा गेला. पंकजा मुंडेंची एक टर्म झाली अज्ञातवासात, त्यानंतर धनंजय मुंडे झाला. तर सगळ्या बहुजन समाजाच्या नेत्यांबरोबर आणि भाजपच्याच नेत्यांबरोबर फडणवीसांनी हिशोब चुकवलेला आहे. त्यामुळे आता या बहुजन समाजाच्या आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आणि लोकांनी सुद्धा या घातकी नेतृत्वाच्या पाठीमागं लागायचं की नाही हे त्यांनी ठरवायचं. आणि नाही लागू नये ही माझी विनंती आहे कळकळीची. पण या निमित्ताने हेच सांगतो की पहिले या दीपक काटेचा बेल रद्द झाला पाहिजे, त्याच्यावरती खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला पाहिजे, लावला गेला पाहिजे, आणि याला पुन्हा तुरुंगात पाठवलं गेलं पाहिजे. आणि संभाजी ब्रिगेड आणि सगळ्या पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी यापुढे त्या मनुवादाच्या शेवटाची सुरुवाती जी झालेली आहे, ती शेवटाच्या सुरुवातीची लढाई यापुढे नेली पाहिजे, एवढंच सांगतो. या निमित्ताने तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनेबद्दल? तुमची मतं इथं जरूर आवर्जून नोंदवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आता दादांनी सांगितल्याप्रमाणे ही शेवटाची सुरुवात आहे. यात प्रत्येकाला साथ द्या, आम्हालाही साथ द्या या निमित्ताने. कारण हा विचार, हा पुरोगामी विचार लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रभावी नेण्याचं काम आणि प्रयत्न, ही धडपड आम्ही पण करत असतो. त्यामुळे याच्यात साथ द्या, जास्तीत जास्त लोकांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. तुम्हाला काय वाटलं हे कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.